यावर्षी पावसाळा लवकर सुरू झाल्यामुळे आंब्याचा सीझन तर लवकरच संपत आलाय. तर मी म्हटलं आता थोडाफार आंबे जो शिल्लक राहिलाय त्यापासून आपण मँगो मूस तयार करूया. तर थोडीशी व्हिपिंग क्रीम घेतली, ती छान फेटून घेतली. ही अंदाजे छोट्या वाटीनं 1 वाटी अशी व्हिपिंग क्रीम आहे. त्यात थोडंसं कंडेन्स मिल्क टाकलं. कंडेन्स मिल्कऐवजी तुम्ही साखरसुद्धा टाकू शकता आणि थोडासा मँगो पल्प टाकला आणि हे छान फेटून घेतलं. हे फेटून घेतल्यानंतर तुम्हाला ज्यात सर्व करायचं हे ग्लासमध्ये सुद्धा तुम्ही सर्व करू शकता. काढून घ्यायचं आणि छान फ्रीजमध्ये 10 ते 15 मिनटं सेट होण्यासाठी ठेवून द्यायचं आणि त्यानंतर त्यावर थोडंसं मँगो पल्प टाकायचं. व्हिपिंग क्रीमनी थोडीशी गार्निशिंग करायची आणि थोडेसे आंब्याचे काप त्यावर सजवायचे. म्हणजे आपले मँगो मूस दिसायला खूप छान दिसतात आणि चवीला तर हे अगदी अप्रतिम आहेतच. आज ही रेसिपी आशूने टेस्ट केली आणि तिची रिॲक्शन आता तुम्ही बघा आणि कमेंट करून कळवा. धन्यवाद. आशू, टेस्ट करून सांग कसं झालं. एक नंबर.